Hello friend, to the last lecture we have discussed about theory of Fisher, transaction approach of the Fisher. Today we are going to discuss about the assumption of Fisher's approach. The Fisher's approach is based on the various assumptions we have to see here. The first assumption is the velocity of circulation of money is remain constant. Fisher assumed that the velocity of money phi in his equation of exchange remain constant. He just he justified his assumption on two grounds: monetary habits of the people do not change much more over the long time, and second is money is used primarily as a medium of exchange and not as a means of storing value. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी प्रोफेसर फिशर यांच्या ट्रान्झॅक्शन अप्रोचची अझम्पशन बघत आहोत. तर या ठिकाणी पहिलं अझम्पशन आहे वेलोसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी इज रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे वेलोसिटीला आपण भ्रमणवेग असं म्हणतो. पैशाचा भ्रमणवेग हा स्थिर असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती वेळा होतो त्याची मात्रा ही ठराविक आणि स्थिर असते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. द नेक्स्ट assumption is the economy operate at the full employment level. It is big it is big because of the full employment of resources that the production and the stock of exchange goods and services remain constant. The Fisher has assumed that the stock of exchange and goods and services remain constant. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगाराच्या अवस्थेला असते. इकॉनॉमी ऑपरेट टू द फुल एम्प्लॉयमेंट लेवल मीन्स अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीला पोहोचलेली असते. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की each and every resources of the economy is going to utilize fully and there is a full employment. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सर्व रिसोर्सेस वापरले जातात आणि त्याच्यामुळे फुल एम्प्लॉयमेंट आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. The next assumption is price level is a passive factor. This means the price level is affected by other factors, but will have no impact on other factors. या ठिकाणी काय सांगायचं आहे मला की इकॉनॉमीमध्ये प्राइस लेवल ही काय आहे, पॅसिव्ह फॅक्टर आहे. म्हणजे असा होकारार्थी घटक आहे की त्याच्यामुळे बदल होऊ शकतो अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु इतर फॅक्टरवरती त्या ठिकाणी जास्त प्रमाणावरती बदल होऊ शकत नाही. पॅसिव्ह फॅक्टर जो आहे, प्राइस हा पॅसिव्ह फॅक्टर आहे. प्राइस वरतीच त्याचा फरक होतो, बदल होतो. इतर फॅक्टरवरती त्याचा बदल होत नाही असं अझम्पशन फिशर यांनी गृहीत धरलेलं आहे. The next assumption is applicability in the long run. Fisher argued that his theory would be true even in the long run, as true will be not much change in P and T. That means in the long run, Fisher's theory is applicable, and in the long run, velocity of money and transaction of money is not going to change.
that point are become constant. या ठिकाणी काय की फिशर असे म्हणतात की दीर्घ काळामध्ये या ठिकाणी ही थेअरी अनुभवास येऊ शकते. दीर्घकाळामध्ये पैशाचा भ्रमणवेग म्हणजे V आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार हे स्थिर असतात असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि लास्ट assumption, the next and last assumption is fully monetized economy. This means Professor Fisher divided the existence of not monetized sector in an economy. He assumed an economy in which money is used as a medium of exchange every year. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, फिशर यांना काय सांगायचं आहे की अर्थव्यवस्था ही पूर्णपणे मॉनिटाइज्ड आहे, म्हणजे मुद्रा विषयक अर्थशास्त्र आहे, मुद्रावादी अर्थशास्त्र आहे, मुद्रावादी अर्थव्यवस्था आहे. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सगळीकडे काय आहे की अर्थव्यवस्था प्रामुख्याने मॉनिटाइज्ड आणि नॉन मॉनिटाइज्ड अशा प्रकारे विभागलेले असतील. आणि अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त पैशाचा वापर केला जातो व्यवहाराचं साधन म्हणून. अशा प्रकारे एक अझम्पशन गृहीत धरलेला आहे फुल्ली मॉनिटाइज्ड इकॉनॉमी. सो फ्रेंड, दॅट वॉज द अझम्पशन ऑफ द फिशर्स थेअरी. म्हणजे गृहीत धरलेली परिस्थिती. अझम्पशन मीन्स assumed condition for the theory. Fisher assumed that condition for the theory. Without that assumption, theory is not applicable. That means ही काय सर्व गृहीतके आहेत, ही गृहीतके त्यांनी अजून केलेले आहेत, गृहीत धरलेले आहेत. ह्या परिस्थितीमध्येच थेअरी अनुभवास येते असं त्यांचं मत आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्याशिवाय ही थेअरी अनुभवास येत नाही. That theory is not applicable without that condition, without that assumption. For the applied that theory, we have to understand that assumption. The next point in Fisher's theory is the criticism on the Fisher's approach. There are some criticize on the Fisher's theories. By some economists, we have to understand that criticize. The first criticize is equation of exchange. Equation of exchange of Fisher's is not come in true. That is only mathematically funda. That is the first criticize. तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की फिशर यांनी उगाचच इक्वेशनचा गोंधळ घालून ठेवलेला आहे. तो काय की फक्त गणिती फंडा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारची एक टीका या ठिकाणी केलेली आहे. पुढची जी टीका आहे ती प्रामुख्याने फिशरच्या या सिद्धांतावरती अनरिअलिस्टिक assumption of full employment अशा प्रकारची एक टीका केलेली आहे. There is no full employment in economy anytime, but Fisher has assumed that there is full employment. That is wrong. Any time in economy there is no full employment. So that assumption also wrong. That assumption is not realistic. That like criticized by some economists. म्हणजे इकॉनॉमिक्स या ठिकाणी फिशरच्या थेअरीमध्ये फिशरने काय केलेलं आहे की पूर्ण रोजगाराचं गृहीत धरलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात कुठंच पूर्ण रोजगार नसतो, कुठेतरी बेरोजगारी असतेच. आणि अशा प्रकारचं पूर्ण रोजगाराचं गृहीत धरणं हे चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की प्रोफेसर क्राउथर यांनी एक टीका केलेली आहे. प्रोफेसर क्राउथर also criticized on the Fisher's approach. According to them, Fisher failed to provide an adequate explanation of the trade cycle. Fisher avoided totally point of trade cycle. That means फिशरने काय केलेले आहे की ट्रेड सायकलचा याचे कुठेच विचार केलेला नाही, व्यापार चक्राचा कुठेच विचार केलेला नाहीये.
आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही थेअरी पूर्णपणे विश्लेषण करू शकत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की नेक्स्ट क्रिटिसिझम, की ही थेअरी लॉंग रन मध्ये ॲप्लिकेबल असू शकते असं म्हटलेलं आहे. बट दॅट नॉट पॉसिबल अकॉर्डिंग टू द केन्स. इन द लॉंग रन वी आर डेड. सो शॉर्ट रन इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट अ लॉंग रन. केन्स असं म्हणतात की दीर्घकाळ हा महत्त्वाचा नसतो, तर अल्पकाळ महत्त्वाचा असतो. कारण दीर्घकाळामध्ये आपण सगळे सर्व मृत असू शकतो. परंतु या ठिकाणी फिशर यांनी दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे आणि तो चुकीचा आहे. The equation does not tell us precisely about how the change in money supply get transaction to the change in price level. That means Fisher is not able to explain when money supply is going to change and price is going to change, but how that possible, that is not explained by the Fisher become unable to explain clearly that point. So that is also criticism on the Fisher's approach. म्हणजे फिशरने मानलेलं आहे की पैशाचा पुरवठा वाढला की किमती वाढतात, परंतु प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पैशाचा पुरवठा कसा वाढतो आणि किमती कशा वाढतात त्याचं क्लिअर असं एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये आणि हे टीका आहे, लक्षात घ्या. So all that criticisms are done on the Fisher's theory by the different type of economists. So that point is over today. We will discuss next point in next lecture, and thank you very much.